भारताच्या इतिहासात मंदिरे ही फक्त प्रार्थनेची ठिकाणं नाहीत, तर काही मंदिरं अशी आहेत जी संपत्ती, श्रद्धा आणि परंपरेचं जिवंत प्रतीक बनली आहेत। आज आपण अशाच 10 मंदिरांची सफर करणार आहोत, जी मंदिरं सोनं, चांदी, रत्ने आणि लाखो भाविकांनी भरलेली असतात। प्रत्येक मंदिरांची एक वेगळी कथा, एक वेगळी ओळख आहे आणि या यादीमधील क्रमांक 1 तर तुम्हाला पूर्णपणे अचंबित करेल। तर चला सुरुवात करूया आणि पाहूया भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांची खरी शक्ती आणि त्यांचं वैभव। आपल्या यादीत 10व्या क्रमांकावर आहे गुजरातमधलं सोमनाथ मंदिर। ही आपल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं आणि खूप मानाचं ज्योतिर्लिंग मानलं जातं। सोमनाथचा इतिहास खूप मोठा आणि चढउतारांनी भरला आहे। जुन्या काळात हे मंदिर अनेकदा परकीय आक्रमणातून लुटलं गेलं, तोडलं गेलं, पण प्रत्येक वेळी भक्तांनी आणि राजांनी ते पुन्हा उभं केलं। त्यामुळे या मंदिराला एक वेगळीच ओळख मिळाली आहे। इथली संपन्नता फार जुनी आहे आणि आजही लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात। दरवर्षी इथे कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळतात। या पैशातून मंदिर परिसरात नवीन सुविधा, रस्ते, स्वच्छता आणि इतर विकास कामं केली जातात। सोमनाथला भेट दिल्यावर इथलं वातावरण आणि समुद्र किनारा एक वेगळीच भावना देतात। आपल्या यादीत 9व्या क्रमांकावर आहे पुरीमधील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर। जगन्नाथ म्हणजे जगाचा स्वामी आणि म्हणूनच या मंदिराला देशभरातून मोठा मान मिळतो। इथली रथयात्रा तर जगभर ओळखली जाते। लाखो लोक दरवर्षी रथयात्रा पाहण्यासाठी पुरीत येतात। या मंदिराबद्दल एक गोष्ट नेहमी ऐकायला मिळते की इथे हजारो किलो सोनं आणि चांदीचा साठा आहे। त्यामुळे मंदिराची संपत्ती खूप मोठी मानली जाते। आणखी एक गोष्ट खास म्हणजे मंदिराचा सगळा खर्च, देवाचे दागिने आणि इतर कामे एका विशेष निधीतून चालवली जातात। हा निधी खूप वर्षांपासून सांभाळला जातो। त्यामुळे मंदिराची आर्थिक ताकद खूप मजबूत राहिली आहे। इथे येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छता, प्रसाद, रांग व्यवस्था आणि सुरक्षेची चांगली काळजी घेतली जाते। पुरीच्या परिसरात फिरताना जगन्नाथ मंदिराचं शांत आणि भव्य वातावरण मनाला वेगळाच आनंद देतं। 8व्या क्रमांकावर आहे केरळमधील सबरीमाला मंदिर। हे मंदिर भगवान अयप्पा यांना अर्पण केलेलं असून देशभरात याची खूप मोठी श्रद्धा आहे। सबरीमालाची खासियत म्हणजे हे मंदिर वर्षभर उघडं नसतं। फक्त काही ठराविक दिवसांमध्येच भाविकांना प्रवेश दिला जातो। पण त्या थोड्या दिवसात इथे एवढी मोठी गर्दी होते की मंदिरांमध्ये देणग्या थेट कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचतात। या काही दिवसात मिळणारं प्रचंड उत्पन्न आणि लाखो भाविकांची श्रद्धा यामुळेच सबरीमाला भारतातील श्रीमंत मंदिरांपैकी एक मानलं जातं। इथे येताना भाविक मोठ्या शिस्तीनं आणि नियम पाळून यात्रा पूर्ण करतात। 7व्या क्रमांकावर आहे मुंबईचं प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर। गणपती बाप्पांचं हे मंदिर नेहमीच भक्तांनी गजबजलेलं असतं। इथं फक्त सामान्य भक्तच नाहीत तर सेलिब्रिटी, नेते आणि अनेक उद्योजकही दर्शनासाठी येतात। दरवर्षी इथल्या हुंड्यात कोट्यवधी रुपये जमा होतात। या पैशातून मंदिर ट्रस्ट वेगवेगळी समाज उपयोगी कामं करतो। शिक्षण, आरोग्य आणि मदत कार्यांसाठी हा निधी वापरला जातो। मंदिरांचं नूतनीकरण, स्वच्छता आणि भक्तांसाठी सुविधा यासाठी मोठा खर्च केला जातो। सिद्धिविनायकामध्ये दर्शन घेताना मिळणारी शांत भावना आणि सकारात्मक वातावरण हेच इथलं सर्वात मोठं आकर्षण मानलं जातं। 6व्या क्रमांकावर आहे केरळमधील गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिर। हे मंदिर दक्षिणेकडील द्वारका म्हणूनही ओळखलं जातं। भगवान कृष्णाला समर्पित असलेलं हे मंदिर दररोज हजारो भक्तांनी भरलेलं असतं। इथं मिळणारा प्रसाद, भजनांचा आवाज आणि मंदिराचं शांत वातावरण भक्तांना आध्यात्मिक अनुभव देतं। गुरुवायूर मंदिराकडे सोन्याचे दागिने, मौल्यवान वस्तू आणि जमिनीच्या रूपात चांगली मालमत्ता आहे। मंदिराच्या ट्रस्टकडे येणाऱ्या देणग्या मोठ्या प्रमाणात असतात। भक्तांची निष्ठा आणि मंदिराची ऐतिहासिक परंपरा यांनी गुरुवायूरला एक खास स्थान दिलं आहे। 5व्या क्रमांकावर येतं अमृतसरमधलं सुवर्ण मंदिर। शीख धर्मातील हे सर्वात पवित्र ठिकाण मानलं जातं। मंदिराची इमारत सोन्याच्या पत्र्यांनी झाकली असल्यामुळे ते आणखी सुंदर दिसतं। पण इथली खरी श्रीमंती सोन्यात नाही तर इथे चालणाऱ्या मोठ्या लंगरमध्ये आहे। हजारो लोकांना रोज मोफत, गरम आणि ताजं जेवण दिलं जातं। जगभरातून येणाऱ्या देणग्यांमुळे हा लंगर कधीही थांबत नाही। येथे धर्म, जाती किंवा भाषेचा फरक नाही। जो कोणी येतो त्याला प्रेमाने जेवण दिलं जातं। सेवाभाव आणि समतेची ही परंपरा सुवर्ण मंदिराला एक खास ओळख देते। 4थ्या स्थानावर येतं माता वैष्णोदेवी मंदिर। जम्मू काश्मीरमधील त्रिकुट पर्वतावर असलेलं हे मंदिर दरवर्षी लाखो भाविकांनी गजबजलेलं असतं। लोक पायपीट करून चढ चढून देवीच्या दर्शनासाठी जातात। भाविकांकडून मिळणाऱ्या देणग्यांचा आकडा खूप मोठा असतो। अंदाजे 800 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न दरवर्षी या मंदिराला मिळतं। या पैशातून रस्ते, सुविधा, सुरक्षा
आणि यात्रेकरूंना लागणाऱ्या सेवांवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. वैष्णोदेवीची यात्रा धार्मिक पर्यटनासाठी महत्त्वाची असल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा आधार मिळतो. श्रद्धा, व्यवस्था आणि भव्यता यामुळे हे मंदिर देशात खास मानलं जातं. तिसऱ्या क्रमांकावर आहे शिर्डीचं प्रसिद्ध साईबाबा मंदिर. भारतातच नाही तर जगभरात साईबाबांचे लाखो भक्त आहेत. इथे रोज मोठी गर्दी असते आणि मंदिरात जमा होणारी देणगीही प्रचंड असते. हुंड्यात रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, मालमत्ता आणि इतर वस्तू मोठ्या प्रमाणात येतात. या मंदिरांच्या बँक खात्यात हजारो कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या निधीतून ट्रस्ट रुग्णालये, शिक्षण, धर्मशाळा आणि समाजाच्या भल्यासाठी वेगवेगळी कामे करतो. शिर्डीमध्ये जाणाऱ्यांना शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. त्यामुळे हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय मंदिरांमध्ये उभं राहतं. आता दुसऱ्या क्रमांकावर येतं केरळचं प्रसिद्ध पद्मनाभ स्वामी मंदिर. हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि याचा इतिहास खूप जुना आहे. पण या मंदिराची खरी श्रीमंती जगासमोर आली ती एका खास घटनेनंतर. कोर्टाच्या आदेशानुसार मंदिरातील तळघर उघडण्यात आलं आणि तिथं जे सापडलं हे पाहून सगळे थक्क झाले. तळघरात प्रचंड सोन्याचे ढिगारे, हिऱ्यांनी मडवलेले दागिने, प्राचीन नाणी, दुर्मिळ रत्ने आणि अनेक मौल्यवान वस्तू सापडल्या. एका अंदाजानुसार या खजिन्याची किंमत 1,20,000 कोटी रुपयांहून जास्त आहे. आश्चर्य म्हणजे अजूनही काही तळघरं बंद आहेत आणि त्यात काय आहे हे कोणालाच माहीत नाही. या प्रचंड संपत्तीमुळे पद्मनाभ स्वामी मंदिर फक्त भारतातच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक बनलं आहे. इथल्या देवतेचं वैभव आणि मंदिराची शांतता दोन्हीही भाविकांना वेगळाच अनुभव देतात. पहिल्या क्रमांकावर आहे आंध्र प्रदेशमधील तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर म्हणजेच बालाजी मंदिर. या मंदिराला पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख आहे. इथे दररोज लाखो भक्त दर्शनासाठी येतात आणि कोट्यवधी रुपयांच्या देणग्या अर्पण करतात. मंदिरातील हुंड्यात रोज सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू जमा होतात. या मंदिराकडे हजारो किलो सोनं आहे आणि त्याच्यासोबत सोनेरी बारचा मोठा साठाही आहे. मंदिराच्या ट्रस्टच्या बँक खात्यात 15,000 कोटी रुपयांहून जास्त रोख ठेवी आहेत. एकूण संपत्ती 2,55,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. धार्मिक श्रद्धा, प्रचंड आर्थिक सामर्थ्य आणि भक्तांचा दररोजचा ओघ यामुळे तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर जगातील सर्वात श्रीमंत आणि भव्य मंदिरांपैकी एक ठरलं आहे. मित्रांनो, ही होती आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत 10 मंदिरं. ही मंदिरं फक्त श्रीमंतच नाहीत तर आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेला चांगलाच हातभार देत आहेत. मित्रांनो, मला आता कमेंट करून सांगा तुम्ही या 10 पैकी कुठल्या मंदिराला भेट दिली आहे.